मित्रांनो, आज निघालो आपण आंघोळीला आणि आपण असे पोरांना गोळा करून पुढे जात असतानाच आम्हाला दिसली कोकणातली भात पेरणी. तर यंदाच्या वर्षी पावसाने खूपच वाट लावली, त्याच्यामुळे जरा वाटच लागून गेली आणि तेच बघता बघता आम्ही पुढे चाललो आहे. चायला मध्येच एक निघाली स्टाईल मारायचं म्हणून आम्ही एक स्वॅग मारत पुढे पुढे एक व्हिडिओ बनवली. एक नंबर व्हिडिओ झाली. मग त्याच खुशीत ओमकार आमचा दांडा घेऊन निघाला. मग नंतर आम्ही निघालो पर्याच्या दिशेने. पर्याच्या दिशेने म्हणजे कोकणात आमच्या छोट्या नदीला पर्या म्हणतात. तर अशा घनदाट जंगलातून रस्ता करत 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 आम्ही कसं निघालेलो. पण कसं माहिती आहे ना, जंगलातून जाताना थ्रिल असल्याशिवाय मजा येत नाही. तर कोकणात ही मजासाठी सर्वांचं नशीब नसतं, पण आमचं नशीब आहे म्हणून आम्हाला कोकणात येऊन ही थ्रिल करायला मिळतात. तेव्हा आनंद पण मिळतो. खूप असा आनंद आहे. बघत जा तुम्ही. हळूहळू सर्व निघालेत खाली. एक नंबर असे वाट काढत आहे. छोटे पोरं कशी उड्या मारत जात आहेत. त्याच्या त्यात आमचा एक मित्र आहे. आता बघा कसा जम्पिंग उड्या मारेल आणि पुढे निघून जाईल. बघा. हे थांब थांब, हे काय बघितलं रे? मायला एक बाईने एक पोरगी जाते. आम्हाला असं वाटलं की इथं नक्की कोण भूतभीत आहे का काय, पण ते तसं नाही. समोरची वाडी पण आहे, अजून एक कालकरवाडी. त्या वाडीत जायला इथून एक रोड आहे, तर त्याच्यामुळे इकडून चालले आहेत त्या. तर आम्हाला काहीतरी भलतंच वाटलं मध्येच बघितल्यावर. मग आम्हाला जिथे आंघोळीला जायचं तो एक पर्याय मिळाला. मग तिथून आम्ही क्रॉस करून पुढे जाणार त्या पर्यायाजवळ, तर तिथेच मिळालं आणि आम्ही हे हळूहळू सतर्कपणे क्रॉस करतो. आणि आमचा बापने पडणार होता तेवढ्यातच, अरे वाचला जाता जाताच विझणार होता. मग गेले पुढे आणि हा माझा व्हिडिओ काढण्यासाठी थांबला तिथे. मग माझ्या अंगात काही एक नवीन किडा जागला, तो म्हणजे एक डिस्कवरीचा किडा. तर त्याला म्हटलं थांब, मी माझ्या हातानेच माझा व्हिडिओ बनवतो एकदम डिस्कवरी चॅनलवाले. म्हणून मग आपला सेटअप केला कॅमेरा आणि आपण निघालो पुढं एकदम डिस्कवरी चॅनल. एकदम नदी किनारे जाणार आहोत असे बोलत बोलत आम्ही ते डिस्कवरीवाल्याचं आठवण करत करत असा व्हिडिओ बनवत चाललो. मस्त मजा घेत. काय शेवटी थ्रिल पाहिजे तर असा एक व्हिडिओ बनलाच पाहिजे. मग अशा त्यांनी क्रॉस केला एकदम याहू करत. मग माझा थ्रिल झाल्याच्या नंतर लगेच आम्ही तयारी केली आंघोळीसाठी उतरण्यासाठी, म्हणजे जम्पिंग थ्रिल करण्यासाठी. आमचा निसर्गाचा झालेला आहे एकदम मस्त असा दिसणार आहे थोड्याच वेळ. आणि सुंदर आणि निसर्गरम्य भरलेला हा डोह, यात आम्ही आज आंघोळ करणार आहोत. तोच डोह आहे एकदम सुंदर. मग बघता बघता मयुरेश बनबीने ढपकन उडी मारली आणि त्याच्या माग मग राज मांडवकर, त्याच्यानंतर धावडे भाऊ आणि लगेच आमचे पोट भाऊ कडांग धडून उडी टाकून मस्तपैकी झालेले आहेत आणि गेलेत पोहत पोहत पुढे. त्यातूनच आमच्या मयुरेश बनबीला काय हुल सुटले काय मध्ये, कधीच गदाक्कन उड्या मारतो आणि त्याच्या चोम्या आमच्या लगेच उड्या मारल्या दोघांसोबत बेडकावानी एकदम. मग सर्व बोरवाडीचे मित्रमंडळ जमा होऊन एकदम दादागिरी दाखवत आमचा पोटोबा एकदम बॉडी बिडी चेक करत त्याच्यानंतर एक पोज मारतो आहे तिकडं, म्हणजे आमचा मयुरेश. आणि आमच्या खास मित्रासाठी म्हणजे आमचा यूट्यूबर चैतन्य मांडवकरसाठी आम्ही खास परत एक उंच जम्पिंग उड्या ठेवला आणि आमचा पोटोबा परत उडी मला. आणि चैतन्य मांडवकर आमचा बेडूक डान्स करत 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 अरे बापरे बापरे टाकतो ना, टाकली उडी आता. मग माझ्या मनात नवीन एक आयडिया येतात. लगेच मी त्यांना सांगितलं, अरे गणपतीची व्हिडिओ बनवूया, नाचता बिचताना शक्तितुरे वाजवूया. तर सर्व तयार होतात. मग मी पण लाईनी धरलो. मी त्यांना स्टेप दाखवत दाखवत पुढं पुढं आलो. मी म्हटलं परत पडतो का, अरे ढपकन उडी मारली. आणि आता बघूया, पोरं तयारीत झालेलीच आहेत. मग आमच्या छोट्याच्या टाकल्यावर हात फिरवत फिरवत त्यांना म्हटलं अशी अशी उडी मार. मग काय, सर्वांनी आपल्या चड्ड्या टाईट करून लगेच तयारी केली. पहिला छोट्या आमचा काय असाच गेला, दुसरा छोट्या पण गेला तसाच, आणि पण तसाच गेला. अरे आमचा ओमकार पोटो पण आतच गेला आणि लगेच आमचा मयुरेश बनबे आणि मी एकदम जाता जाता पडणार होतो तेवढ्यात उलटीच उडी घेतली. दानकन आणि आमच्या आले अभिषेक आणि अरे आमचा लंगट्या धावत धावत बेडोकाने डान्स करत एकदम गाजवीत विजित आलेला चैतन्य मांडवकरांनी टापकन उडी मारलेले गेला धनकन. अजून परत नाचत नाचत राज मांडवकर परत इकडं उडी मारली, ते म्हणजे कोणतरी मयुरेश. मग आमचे मित्र परिवार म्हणतात थोडा एन्जॉय करूया. मग ते एन्जॉय करत करत मस्तपैकी व्हिडिओ बनला. मग माझ्या नवीन एक युक्ती सुचली, म्हणजे हाय अँगलचा कॅमेरा सेट केला आणि ठेवला तसाच. मग मी हाय अँगल सेट करून एकदम तयारीत. पहिले राज मांडवकरने उडी टाकलेली असताना नंतर जातात ते आपले अभिषेक धावडे, त्यांनी अशी उडी म्हणा घातकन. अजून एक उडी जाते ती म्हणजे आपले मयुरेश. काचक बारक्या पाण्यात उडी टाकले, जोरात लागलेलं दिसतंय. आणि आता आपण जात आहेत एकदम थ्रिल घेऊन. आणि आपली थ्रिल चालू असताना मस्तपैकी हाय अँगल सेट करून वाईड अँगल लावून
एकदम स्लो मोशनने आपली व्हिडिओ आता एकदम उडी मारून दणदणीत. येस, एक नंबर याहू. चलो धब्बाक. आणि आपला वॉटरप्रूफ मोबाईल पाण्यात गेल्यावर असं काही प्रतिबिंब दिसल्यानंतर मी बाहेर येताना असं एक नंबर आलेलो आहे. हा एक नंबर व्ह्यू इज व्हेरी ब्युटिफुल. आणि परत राजमांडवकर उलटी टाकल्यावर धान जशी. आत्ता आमचे पोरं जम्पिंग. अरे देवा, लागलं जोरात लागलं भाऊला. आणि बारक्याने एकदम मधूनच उडी टाकलेली. अजून कोणतरी येतोय तो म्हणजे अरे बापरे मीच येतोय. ते म्हणजे मी अतरंगी सतरंगी मंकी डॉकी उडी मारत लटकून फटकून ई ऊ आणि गतकन सोडून देणार आणि तेवढ्यात थांदशी आपटणार आहे वाटते मी. गेलो दणाक जोरात लागलेला आहे. आणि मी लेट बाहेर येतोय थोड्या वेळातच. आल्याबरोबर आता परत एक पडलेला आहे माणूस आपला. अजून मयुरेश बनबेन टाकलेली उडी. आणि आता आपण नवीन स्टंट करतोय तो म्हणजे वरून धान. अरे लागलं जोरात लागलं. चिच्च्या आईला परत उडी टाकणार नाही असं झालेलं आहे. टाकले गदागद उड्या सर्वांनी. तर आता लास्ट एंडिंग म्हणजे आम्ही बेडूक उड्या मारत मारत आमचा उत्साह साजरा करत आनंदामध्ये एकदम ब्लॉग संपवण्याच्या नादात लास्ट एंट्री म्हणजे आमची बेडूक उडी. आणि इथून आपला पार्ट संपणार आहे. आणि हे आहे ओझर. आमच्या बोरवाडीपासून पर्या म्हणजे छोटीशी नदीमध्ये खालच्या साईडला आहे. मस्तपैकी. आणि हे आमचे लंगटे लास्टला बेडकांची आई आपले चैतन्य मांडवकर आणि ही त्यांची पोरं सोम्या गोम्या पाठून जात आहेत. अरे वा एक नंबर उडी. आता आमचा सोम्या गतकन उडी म्हणून नाकात बॉन्डम दाबून आणि गेलेली पोरा पाठून आयशीच्या. तर हा मित्रांनो ब्लॉग आता संपलेला आहे. तर आम्हाला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण सांगा कसं झालेलं ब्लॉग. मित्रांनो, हे सर्वांना तुम्हाला सूचना आहे की हे जे उड्या होत्या त्या प्री प्लॅनिंग होत्या, त्याच्यामुळे कुणी ट्राय करू नका. जेव्हा मोठे सोबत असेल तेव्हाच हे गेम करा.